स्तोत्रसंहिता 20. विजयासाठी प्रार्थना. नमस्कार प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण परमेश्वराच्या पवित्र वचनातून स्तोत्रसंहिता 20वी मनापासून ऐकणार आहोत. ही स्तोत्रसंहिता युद्ध सुरू होण्यापूर्वी, मोठ्या परीक्षांपूर्वी, कठीण निर्णयांआधी देवाकडे वळायला शिकवते. चला शांत मनाने प्रभूच्या उपस्थितीत जाऊया. विजयासाठी प्रार्थना. मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको. याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी स्थापित करो. पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठवो. सियोनेतून तो तुला आधार देवो. तो तुझ्या सर्व अन्नार्पणांचे स्मरण ठेवो. तुझे होमार्पण त्याला मान्य होवो. तुझे मनोरथ तो पूर्ण करो. तुझे सर्व संकल्प सिद्धीस नेवो. तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू. आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू. तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करो. परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो हे मला आता कळून आले आहे. तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्ये करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल. कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात. आम्ही तर आमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाची प्रशंसा करू. ते वाकून खाली पडले आहेत. आम्ही तर उठून ताठ उभे आहोत. हे परमेश्वरा, तारण कर. आम्ही धावा करतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे. संकटाच्या दिवशी प्रार्थना. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको. किती दिलासा देणारे शब्द. आपण एकटे नाही. संकटाचा दिवस आला की देव ऐकतो. देवाकडून मदत. तो सियोनेतून तुला सहाय्य पाठवो. मदत माणसांकडून नाही तर देवाकडून येते. देवाची मदत योग्य वेळी योग्य प्रकारे येते. प्रार्थनेचा स्वीकार. देव आपल्या अर्पणांची आणि प्रार्थनांची आठवण ठेवतो. कधी कधी आपल्याला उत्तर उशिरा वाटते, पण देव कधीही विसरत नाही. देव योजना पूर्ण करतो. स्तोत्रसंहिता सांगते, तो तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करो. जर आपल्या इच्छा देवाच्या इच्छेशी जुळल्या तर देव त्या पूर्ण करतो. विजयाची घोषणा. आम्ही तुझ्या विजयात आनंद करू. विजय आधीच घोषित केला आहे, कारण विश्वास देवावर आहे. खरा भरोसा. काही रथांवर काही घोड्यांवर भरोसा ठेवतात. आज आम्ही पैसा, पद, ओळखी यावर भरोसा ठेवतो. पण दावीद म्हणतो, आम्ही प्रभूवर भरोसा ठेवतो. देव उभा करतो. देवावर विश्वास ठेवणारे पडले तरी उभे राहतात, कारण देव त्यांचा हात धरतो. आजचा संदेश. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज जर
तुमच्या समोर मोठी लढाई असेल, आरोग्याची, नात्यांची, भविष्याची, तर लक्षात ठेवा, विजय प्रभूकडून येतो. शेवटची प्रार्थना. हे प्रभू, आमच्या सर्व लढाया तुझ्या हाती सोपवतो. आम्हाला रथांवर नाही, घोड्यांवर नाही, तर तुझ्या नावावर पूर्ण विश्वास ठेवायला शिकव. आमेन.